खोबरं लागतं म्हणजे नारळाचं खोबरं. गोड पाणी आहे अतिशय. तर आता आपण आलो आहोत मत्स्यालयामध्ये रत्नागिरीच्या. हे बघा तिकीट काढले, पर पर्सन 20 रुपीज तिकीट आहे. तर या तुम्ही पण आहे माझ्यासोबत. रत्नागिरी सागरी मत्स्य संग्रहालय हे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सागरी जैविक संशोधन केंद्राने स्थापित केले. हे संग्रहालय 1985 मध्ये अधिकृतपणे जनतेसाठी खुलं करण्यात आले. या लोकप्रिय आकर्षणामध्ये अरबी समुद्रातील विविध सागरी जीवांचा समावेश आहे, ज्यात समुद्री घोडे, लायन फिश, कासव आणि 55 फूट लांब व 5,000 किलो वजनाच्या एका महाकाय देवमाशाचा सांगाडा यांचा समावेश आहे. ज्यांनी मला सबस्क्राईब केलंय त्यांना माहीत असेल की आपल्या चॅनलवर ऑलिव्ह रिडले या कासवाच्या पिल्लांना समुद्रात सोडतानाचा व्हिडिओ आहे. तर ती पिल्लं जेव्हा फुल ग्रोन होतात ना, तेव्हा ती अशी दिसतात. या संग्रहालयामध्ये एका फुल ग्रोन ऑलिव्ह रिडले कासवाला प्रिझर्व केलं आहे. इथे डॉल्फिन सुद्धा प्रिझर्व केलेला आहे व शार्कच्या दातांपासून बनवलेले ऑर्नामेंट सुद्धा इथे आहेत. तर गाईज, आता तुम्ही माझ्या मागे इथे पाहू शकता. इथे शिल्पकला म्हणजे हे जे सगळे आकृत्या नाही बोलणार, जे स्कल्पचर्स बनवले ते सगळे शिंपल्यांचा वापर करून बनवले. म्हणजे आता हे श्रीकृष्णांची मूर्ती आहे ते बघा, त्याच्या मागे मोर पिसारा जसा दाखवलाय तो शिंपल्यांच्या थ्रू दाखवलेला आहे. पूर्ण मूर्ती शिंपल्यांचा यूज करून बनवलेली आहे. मत्स्यालय आणि संग्रहालय पाहिल्यानंतर इथे माझ्या मागे बघा एक सुंदर असा पॉन्ड केलेला आहे, तलाव केलेला आहे. तर आपण आता तलावात बोटिंग करायला जाणार आहोत. बोटिंगचं सुद्धा तिकीट सेम काउंटरवर आहे. जिकडे आपण मत्स्यालयाचं आणि संग्रहालयाचं तिकीट काढलं होतं त्याच सेम काउंटरवर आहे. अजिबात पोहता येत नाही, तरी पण मी 2दा पराक्रम केलेला आहे बोटिंग करण्याचा. हे पाणी इथे काय खोल नसणार, मला वाटत नाही की इकडे पाणी खोल असेल. तुलाच चालवायचं आहे, मी इकडे बसू का? मग नको. दीदीला काही येत नाही आहे, दीदीला पेडलच मारता येत नाही. अगं वळवतो, थांब वळवतो. गाईस तुम्हाला दाखवतो की इथे आम्ही पेडल कसे मारतो. इथे आम्ही इथे असे पेडल मारतोय. इकडे असा हे दिलेलं आहे, स्टेअरिंग दिलेलं आहे, लेफ्ट राईट न्यूट्रल. मला असं वाटतं मी जर चालवत असतो ना टायटॅनिक, तर टायटॅनिक कधी बुडलीच नसती. पण जाऊ दे. न्यूट्रल. जिमला जात नाही पण आज लेग डे होते मस्त की. थांब पुढून घेऊया. तू काय टेन्शन नको घेऊ दीदी. तुम्हाला हा पूर्ण नजारा दाखवतो. हे बघा मागे पूर्ण असा तलाव आहे आणि मी अशी इथे बोटिंग करतोय. आता दीदीच्या हातात स्टेअरिंग आहे म्हणून मला थोडी भीती वाटते. तिच्या हातात स्टेअरिंग गेल्या लेट्स गो. बघा मी आता पार्क पण कशी करते बघा. दीदी दाखव पार्क करताना. डेंजरस वाटतंय दीदी? खूप छान. कसं चालवले मी? एकदम मस्त. आता पुढच्या दौऱ्यासाठी याच मत्स्यालयापासून 1-1.5 किलोमीटर लांब आहे भगवती किल्ला, ज्याला रत्नदुर्गा किल्ला सुद्धा म्हणतात.
तर आता मी आहे रत्नदुर्ग किल्ल्यावर, पण रत्नदुर्ग किल्ल्याचा मुख्य दरवाजा बंद केला आहे कारण 6:30 वाजलेत. 5:30चीच वेळ असते, म्हणजे 5:30 वाजेपर्यंतच किल्ला सुरू असतो. पण आता टुरिस्ट येतात, उन्हाळा आहे म्हणून लोक फिरायला येतात, म्हणून 6:30पर्यंत एक्सटेंड केला आहे. रत्नदुर्ग किल्ल्याच्या समोरच एक हॉटेल आहे आणि तिथेच लागून बर्फाचा गोळा मिळतो आणि इथला बर्फाचा गोळा एवढा छान लागतो ना, म्हणजे मी जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा पहिलं येऊन मी बर्फाचा गोळा खातो. काळा कट्टा माझा फेवरेट फ्लेवर आहे. इथे आल्यावर आपल्याला असं वाटतं की आपण एका अशा किल्ल्यावर आहोत ज्याला समुद्राने घेरलं आहे. एका जलदुर्ग किल्ल्यावर असल्यासारखा आपल्याला फील येतो. हे येऊन एवढं मस्त वाटतंय ना, म्हणजे हे किल्ल्यासारखंच केलेलं आहे. असं मॉडर्नाइज्ड किल्ला अशा प्रकारे म्हणजे हे बांधलेलं आहे एक फील देण्यासाठी. इकडे आपल्याला राजमुद्रा दिसते महाराजांची. कधी कधी वाटतं जर महाराज नसते तर आपलं काय झालं असतं. सामान्य माणसाला जगायला आणि स्वाभिमानाने लढायला शिकवणारा तुमच्यासारखा राजा मिळणं हे या महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं पुण्य आहे. तुमच्या विचारांचा वारसा आम्ही कधीच कमी पडू देणार नाही. धन्यवाद महाराज, असं बोलून मी कृतज्ञता व्यक्त केली. या लहान मॉडेल्समध्येही एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे जागोजागी तैनात असलेली महाराजांची सेना. हे मावळे फक्त किल्ला लढवायला नाही तर किल्ल्याच्या सावलीत जगणाऱ्या सामान्य जनतेचं, इथल्या माता भगिनींचं रक्षण करायला उभे असायचे. रयतेला पोटच्या पोरासारखं जपणारा असा राजा आणि जनतेसाठी रक्ताचं पाणी करणारी अशी सेना जगाच्या पाठीवर दुसरी कुठेच होणार नाही. मोठं आहे मच्छी मार्केट. हे काय लॉबस्टर? लॉबस्टर, अरे 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 लॉबस्टर. अजून कुठले कुठले मासे आहेत इथे? हा कुठला मासा आहे? टुना. टुना फिश. कुपा. हा कुपा आहे ना, मग टुना वेगळा असतो ना, त्यांचीच जात. आणि हे बाकी सगळे बांगडे. आणि ती तिकडे कोलंबी. शार्क, बेबी शार्क. आणि ते स्टिंगरे, त्याला मराठीमध्ये काहीतरी पाकाड बोलतात. आणि हे छोटे ते करंदी बनवतात, ते काय करंदी बनवतात ते. आणि तिकडे सगळे सुकट. साईज केवढी मोठी सुरमई आहे इकडे. हे टोळ, ते मोठे टोळ मासा, माकुळ. म्हणजे हे कोलंबीच्याच ह्याच्यातलं असेल ना, थोडं वेगळं. 2 किलो 600 ग्राम आहे. थांब ना, मोठी पाहिजे. निवडून मग बारीक कोण गेलती इथे. 1 किलो देऊ. फ्रेश आहे एकदम मस्त, घेऊन जा. हे सांग किती झाले? 300 आणि 350, 650. मला माकुल नाही दिलं. 600 घे. 300 माकुल 2 किलो देत घ्या. अर्धा 300 आणि ते 350, 750. 300 तुमको नाही बोली वो. $450 दे. तारली
पूर्वी याला म्हणजे फुकट द्यायचे, पण आता त्याचं प्रोसेसिंग ऑइल काढण्यासाठी केला जातो, त्यामुळे आता त्याचा रेट वाढला आहे. म्हणजे याच्या थ्रू फिश ऑइल काढतो, फिश ऑइल काढला जातो ओमेगा 3साठी वगैरे इतर कंपन्यांना. म्हणून याचं प्रोडक्शन वाढलं. कितीला पडले तुम्हाला? 150 हाफ के जी. 150 हाफ के जी.